अन्नगन्ध गुणोपेतं ये तं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्स सिरिपाद सरोरुहे गंध संभार योतेना धूपेना सुगंधिना सुगंधिना गंधेना पूजयामि तथागत। विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय, द लाइट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध देवानंग पियदसी धम्मदायात महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिका आणि नोबल ट्रूथ यूट्यूब चॅनलचे सर्व सहकारी उपासक उपासिका, आज या प्राचीन भारतामध्ये राय उपाधी कोणाची? राय उपाधी कोणाची? राय म्हणजे हे जे सरनेम आहे, आडनाव आहे, जी राय नावाची जी उपाधी आहे, जे सरनेम आहे, आडनाव आहे, त्या संदर्भातला इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की राय खऱ्या अर्थानं हे जे आडनाव, हे सरनेम, ही उपाधी नेमकी कोणती आहे, कोणाची आहे, या संदर्भात तो आपण इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। या प्राचीन जम्बूद्वीप भारतामध्ये बुद्धाच्या वेळी जी 16 महाजनपद होती, या 16 महाजनपदापैकी एक शाक्य वंश आणि कोलीय वंश हे जे वंशज होते, हे शाक्य आणि कोलीय हे सुद्धा नागवंशीच लोक होते। भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर ज्यांनी जगभर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला असा मौर्य वंश, त्यानंतर या मौर्य वंशानंतर कुशाण वंश हाही एक बौद्ध वंश, या कुशाण वंशानंतर पुष्यभूती किंवा वर्धन वंश जो बौद्ध सम्राट हर्षवर्धनाचा एक राजवंश आहे, तोही बुद्धिस्ट होता। नंतर पाल बौद्ध राजवंश, पाल नंतर जे गुप्त बौद्ध राजवंश, सातवाहन बौद्ध राजवंश, महाक्षत्र बौद्ध राजवंश, वाकाटक बौद्ध राजवंश, त्रैकुटक बौद्ध राजवंश, गुजरात मधील मैत्रक बौद्ध राजवंश, महाराष्ट्रामधील शिलाहार बौद्ध राजवंश, आंध्र प्रदेशातील चुटू बौद्ध राजवंश आणि तामिळनाडू या प्रदेशातील चोल बौद्ध राजवंश, पल्लव बौद्ध राजवंश आणि ज्यांनी जगप्रसिद्ध बोरोबुदूर महाविहाराची जगातलं सर्वात मोठं बौद्ध विहार जे बोरोबुदूर आहे, ते इंडोनेशिया या देशामध्ये आहे। तो राजा म्हणजे शैलेंद्र बौद्ध राजवंश आणि अंकोरवाट बौद्ध राजवंश, जे खमेर बौद्ध राजवंश म्हणून ज्यांनी जगातील अंकोरवाट नावाचं महाविहार जे निर्माण केलं, त्या अंकोरवाट बौद्ध महाविहाराचे जे निर्माते आहे ते म्हणजे खमेर बौद्ध राजवंश। तर हे शैलेंद्र बौद्ध राजवंश आणि खमेर बौद्ध राजवंश, त्यानंतर ज्यांनी महाडची गांधारपाली बौद्ध लेणीचं खोदकाम केलं ते कंबोज बौद्ध राजवंश, आणि काश्मीरमध्ये जो नागवंशी राजा होऊन गेला कर्कोटक वंश आणि
उत्पल वंश बौद्ध राजवंश आणि लोहार बौद्ध राजवंश. तर या बौद्ध राजवंशांनी संपूर्ण जम्बूद्वीप भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. ही सर्वच बौद्ध राजवंश होती. पण आपल्याला राय बौद्ध राजवंशाच्या संदर्भात आपण अजूनपर्यंत आपल्याला त्याची ओळख नाही, तो इतिहास आपल्याला माहित नाही की राय ही जी उपाधी आहे. काही लोक म्हणतात जेव्हा ब्रिटिश लोक, इंग्रज लोक भारतामध्ये आले तर त्यांनी पाटील, देशमुख आणि राय ह्या उपाध्या त्यांनी इंग्रजांनी बहाल केल्या असं म्हटलं जातं. परंतु हा इतिहास खरा नाही आहे. राय हे जे आडनाव आहे किंवा सरनेम आहे, आपल्याला ब्राह्मण जातीमध्ये किंवा ब्राह्मण समाजामध्ये राय आडनाव आपल्याला दिसतं. आणि हे राय आडनाव आपल्याला राजपूत मध्ये सुद्धा दिसतं. भारतामध्ये अनेक ठिकाणी राय आडनावाची लोक आपल्याला दिसतात. तर खऱ्या अर्थानं राय हे जे उपाधी आहे किंवा हे राय नावाचं जे सरनेम आडनाव आहे, हे ऍक्च्युली या राय सरनेमाचा, या उपाधीचा जो इतिहास आहे, त्याची उत्पत्ती आहे. जर आपण लक्षात घेतलं तर आपण सर्वप्रथम लक्षात घेऊया की राय म्हणजे काय. तर राय या शब्दाचा अर्थ होते, एका अर्थानं सलाह सुद्धा होते. राय या शब्दाचा खऱ्या अर्थानं अर्थ राजाही होते. राय या शब्दाचा अर्थ राजा होते. खऱ्या अर्थानं राय म्हणजे काय तर राजा होत असते. आपल्या महाराष्ट्रामध्ये राव हा शब्द लावला जातो. प्रत्येक जो पुरुष असेल त्या पुरुषाच्या नावाच्या मागे राव हा शब्द लावला जातो. जसं आपण भीमराव म्हणतो किंवा जे काही नावं असेल, पुरुषवाचक नावं असेल, तर आपण त्या नावाच्या मागे राव किंवा रावजी हा शब्द लावत असतो. तर राव या शब्दाचा अर्थ होते राजा. राव या शब्दाचा अर्थ काय होते? राजाच होते. राव या शब्दाचा अर्थ राजा होते आणि राय या शब्दाचा अर्थ सुद्धा राजाच होते. दुसरी गोष्ट, राणा या शब्दाचा अर्थही सुद्धा राजाच होते. दुसरी गोष्ट, आपण नमस्सामी म्हणतो. सामी हा उर्दू शब्द आहे आणि पाली शब्द आहे, पण पाली मधूनच हा सामी शब्द गेलाय. सामी हा साऊथ इंडियामध्ये शब्द आहे. सामी या शब्दाचा अर्थ होते स्वामी. स्वामी म्हणजेच काय तर राजाही होते. तर दुसरी गोष्ट, आपण मुस्लिम संप्रदायामध्ये जर बघितलं तर खान हा हे सरनेम आहे. खान म्हणजे काय तर हा मंगोलियन शब्द आहे. खान हे केवळ मुस्लिमांचं आडनाव नाही. खान हा शब्द मंगोलियन आहे. आणि खान कोणाला म्हटलं जातं? खान हा बुद्धिस्ट शब्द आहे, बुद्धिस्ट सरनेम आहे. खान या शब्दाचा अर्थ होतो राजा. मंगोलिया, मलेशिया आणि सिंगापूर हे जे बुद्धिस्ट कंट्री आहे, त्या देशामध्ये बुद्धाला बोर खान म्हणतात. बोर म्हणजे काय तर बुद्ध आणि खान म्हणजे काय तर राजा किंवा स्वामी. म्हणून आपल्याला असं वाटते खान हा शब्द मुसलमानातला आहे. नाही, खान हा शब्द बुद्धिस्ट आहे. तो बुद्धासाठी प्रयोग केलेला आहे. मंगोलियन शब्द आहे. बुद्धालाच खान म्हटलं जातं. म्हणून मंगोलिया बौद्ध राष्ट्रामध्ये बुद्धाला बोर खान म्हणतात. बोर म्हणजे काय तर बुद्ध आणि खान म्हणजे काय तर राजा किंवा स्वामी. आपण पालीमध्ये सुद्धा बोधी राजा म्हणतो बुद्धाला. तर या मंगोलिया देशामध्ये कुबिले खान, चंगेज खान आणि या कुबिले खानचा नातू तैमूर खान हे जे बुद्धिस्ट राजे होऊन गेले मंगोलिया देशामध्ये. ज्याप्रमाणे भारतामध्ये सम्राट अशोक आणि सम्राट कनिष्क ज्या बौद्ध राजांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला, तर मंगोलिया सारख्या ज्या देशामध्ये कुबिले खान, चंगेज खान आणि त्याचा पणनातू जो खान आहे त्याचं नाव आहे तैमूर खान. तर हा तैमूर खान सुद्धा बुद्धिस्ट होता, कुबिले खान बुद्धिस्ट होता आणि चंगेज खान सुद्धा बुद्धिस्ट राजा होता. तर खान हा शब्द बुद्धिस्ट आहे, बुद्धासाठी प्रयोजन केलेला आहे. हे आपण सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे. तर आजही आपण ते तैमूर शब्दाचा, काही लोक भारतामध्ये सैफ अली खानचा एक मुलगा आहे तैमूर खान त्याचं नाव ठेवलं. काही लोक त्या तैमूर खान हे नाव, तो क्रूर होता, तो हिंसक होता, त्यांनी हिंदूंवर आणि ब्राह्मणांवर अन्याय अत्याचार केले म्हणून तैमूर या शब्दाचा खूप राग करतात आजही ब्राह्मण हिंदू बांधव. पण तैमूर हा शब्द, तैमूर हा बुद्धिस्ट राजाचा शब्द आहे. कुबिले खानाचा तो पणनातू आहे. म्हणून तैमूर खान, कुबिले खान आणि चंगेज खान हे बुद्धिस्ट राजे आहे. त्यांनी बौद्ध धर्माचाच प्रचार केला आहे आणि त्यांनी खान ही उपाधी बुद्धासाठी
प्रयोजन केलेले आहे। तर सांगण्याचं तात्पर्य म्हणजे राय या शब्दाचा अर्थही राजा होते, राणा या शब्दाचा अर्थही राजा होते, राव या शब्दाचा अर्थही राजा होते, स्वामी या शब्दाचा अर्थही राजा होते आणि खान या शब्दाचा अर्थही राजा होते। तर राय हा शब्द आज ब्राह्मण समाजामध्ये ते सरनेम म्हणून लावला जातो, पण राय हा शब्द खऱ्या अर्थानं बुद्धिस्ट आहे, नागवंशी लोकांचा त्यामध्ये इतिहास आहे। तर सम्राट कर्नाटक मध्ये म्हणजे राय शब्दाची उत्पत्ती कुठून झाली ते आपण बघूया। तर कर्नाटक मध्ये सम्राट अशोकाचे सर्वात जास्त शिलालेख तर पूर्ण पाकिस्तान अफगाणिस्तान मध्ये मिळाले सम्राट अशोकाचे, पण सर्वात जास्त शिलालेख कर्नाटकला सम्राट अशोकाचे सापडलेले आहे। तर जी पंढरपूरवरून महाराष्ट्राच्या पंढरपूरवरून जी नदी जाते का नाही, भीमा नदी, तिला काही लोक चंद्रभागा म्हणतात, ती ऍक्च्युली चंद्रभागा नदी नाही, ती भीमा नदी आहे। तर भीमा नदीच्या काठावर गुलबर्गा म्हणून जिल्हा आहे कर्नाटक मध्ये। तर तिथं सन्नती नावाचं एक ठिकाण आहे आणि कंगनहल्ली नावाचं ठिकाण आहे आणि ते प्राचीन मौर्य आणि सातवाहन राजाचे त्या ठिकाणी बौद्ध स्तूप लागलेले आहे, सन्नती आणि कंगनहल्लीला। मी राय या शब्दाची उत्पत्ती सांगत आहोत तुम्हाला। तर त्या कंगनहल्ली किंवा सन्नती हे 2-3 किलोमीटरच अंतर आहे। तर या कंगनहल्ली सन्नतीला सम्राट अशोकाचे शिल्प सापडलेले आहे। आपण जर असं विचार केलं तर काय, सम्राट अशोकाने जे 84,000 स्तूप आणि विहार निर्माण केले त्याच्यावर स्वतःच शिल्प, स्वतःची मूर्ती, सम्राट अशोकाने स्वतःची मूर्ती कधी घडवली नाही आणि सम्राट अशोकाने स्वतःच्या मूर्त्या किंवा आपल्या राण्यांच्या मूर्त्या कधीही स्तूपांवर कोरलेल्या नाही। आपल्याला कारल्याच्या लेण्या, भाजेच्या, बेडसेच्या किंवा अजंठा वेरूळच्या लेण्यामध्ये ज्या ज्या बौद्ध राजांनी त्या लेण्या कोरल्या त्याची शिल्प, त्या नागराजांची शिल्प आपल्याला दिसतात, परंतु सम्राट अशोकांनी स्वतःच शिल्प कोरलं नाही। मग स्वतःच शिल्प त्यानं कोरलं नाही तर मग त्यांचं शिल्प आलं कुठून? तर सम्राट अशोकाच्या ज्या मूर्त्या आहे, जे शिल्प आहे सन्नतीच्या आणि कंगनहल्लीच्या जे स्तूपावर मिळालेले आहे, तर ते सातवाहन राजांनी कोरलेले आहे। सातवाहन जे बौद्ध राजवंश होऊन गेले महाराष्ट्रामधल्या, त्याने ज्या बौद्ध लेण्यांचं खोदकाम केलं सातवाहन बौद्ध राजांनी आणि क्षत्रप बौद्ध राजांनी, त्यांनी सम्राट अशोकाच्या मूर्त्या आपल्या स्तूपावर कोरल्या, स्वतः सम्राट अशोकांनी नाही। तर आपण एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की सम्राट अशोकाच्या मूर्त्या म्हणजे सम्राट अशोकाचं शिल्प असलेल्या मूर्त्या भारतामध्ये कुठे आहे? तर भारतामध्ये ते सातवाहन राजांनीच त्या कोरलेल्या आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। आणि सम्राट अशोकाच्या ज्या मूर्त्या आहे, ज्या प्राचीन मूर्त्या आहे त्या स्तूपांवर दिसत आहे सातवाहन राजांनी, सिमुख सातवाहन राजांनी कोरलेल्या आहे। तर त्या तुम्हाला कर्नाटक मधील सन्नती, कंगनहल्ली, आंध्र प्रदेशातील अमरावतीला आणि आंध्र प्रदेशातील जगय्यापेठ आणि अमरावती हे आंध्र प्रदेशातील या ठिकाणी सम्राट अशोकाच्या मूर्त्या स्तूपांवर सापडलेल्या आहे आणि सन्नती आणि कंगनहल्लीला कर्नाटकला सापडलेल्या आहे। तर त्या ठिकाणी जी सन्नती कंगनहल्लीला, जी कर्नाटकला ज्या ठिकाणी तो बौद्ध स्तूप प्राप्त झालेला आहे, तिथं चंद्रलांबा देवीचं एक मंदिर होतं त्या सन्नती कंगनहल्लीला। तर ते चंद्रलांबा देवीचं मंदिर, वीज त्या मंदिरावर पडली कलशावर आणि ते मंदिरच कोसळलं आणि मंदिर कोसळत असताना तिथे मग उत्खनन झालं आणि खऱ्या अर्थानं सम्राट अशोकाचे शिलालेख त्या ठिकाणी प्राप्त झाले सातवाहन काळातील। त्याच्यावर काय लिहिलेलं होतं? राय शब्दाची उत्पत्ती कशी झाली? तर स्वतः सम्राट अशोकांनी आपल्या नावाच्या समोर राय उपाधी लावलेली आहे। म्हणजे राय या शब्दाची उत्पत्ती, राय हा शब्द सर्वप्रथम आपल्या नावाच्या समोर जर कोणी लावला असेल, तुम्ही म्हणाल सम्राट अशोकांनी देवानाम पिय लावला आहे, पियदस्ती लावलेला आहे, पण सम्राट अशोकांनी कंगनहल्ली सन्नतीच्या त्या शिलालेखामध्ये राया असोको असा उल्लेख केलेला आहे सातवाहन राजांनी। म्हणजे सातवाहन राजांनी सम्राट अशोकासाठी राया असोको किंवा राय असोको हा शब्द पाली प्राकृत मध्ये त्या ठिकाणी कोरलेला आहे। म्हणजे सर्वप्रथम या भारतामध्ये राय उपाधी किंवा राय सरनेम धारण करणारा जो बौद्ध राजा आहे तो राजा म्हणजे सम्राट अशोक आहे। सम्राट अशोकांनीच पहिल्यांदा आपल्या म्हणजे सातवाहन राजांनी ते कोरलेलं जरी असेल तर सम्राट अशोकांसाठीच हे राय उपाधी सातवाहन राजांनी
त्यांच्या नावाच्या समोर राया अशोका किंवा राय अशोक हा पाली प्राकृत शब्द तुम्हाला सापडते। तर सातवाहन घराण्याचा जो राजा आहे, सातवाहन जे बौद्ध सम्राट होऊन गेले, ज्यांनी महाराष्ट्रातल्या सर्वच बौद्ध लेण्या कोरलेल्या आहे, सातवाहन, त्यांना सातवाहन का म्हणतात? कारण ते सातवाहन, वाहन म्हणजे काय तर वाहन आपण म्हणतो का नाही, तर हे सातवाहन म्हणजे काय तर सातवाहन म्हणजे 7 घोड्याचा रथ, 7 घोड्याचा म्हणजे ज्याच्या रथाला 7 घोडे आहे, नीट लक्ष द्यायचं आहे, ज्यांच्या घोड्याला, ज्या राजांच्या घोड्याला 7 म्हणजे 7 रथाचा म्हणजे रथाचा घोडा आहे, 7 रथाचा घोडा असलेल्या त्या राजांना सातवाहन राजा असं म्हटलं जातं। आलं का लक्षात? सातवाहन, सातवाहन म्हणजे काय? ज्या राजाच्या रथाला 7 घोड्यांचा रथ आहे, तर त्याला सातवाहन राजा असं म्हणतात। म्हणून गौतमीपुत्र सातकर्णी हा सातवाहन राजाचा मोठा सम्राट होऊन गेला। गौतमीपुत्र सातकर्णी आणि सिमुक सातकर्णी आणि नागनिका सातकर्णी ही महाराणी, भारताची पहिली, विश्वाची पहिली महिला शासिका आहे नागनिका। तर लक्षात घ्यायचं आहे, तर गौतमी पुत्र जे सातकर्णी नाव पडलेलं आहे, गौतमी हा शब्द आपल्याला पाली आहे, महाप्रजापती गौतमी, कारण गौतमी पुत्र सातकर्णी हा जो सातवाहन राजा आहे हा बुद्धिस्टच होता, म्हणून त्यांनी बुद्धाची जी आई आहे महाप्रजापती गौतमी हिचं नाव लावलेलं आहे। त्यांच्या आईचं नाव जरी गौतमी असेल तरी गौतमी हा शब्द बुद्धाच्या आईचा आहे, महाप्रजापती गौतमीलाच गौतमी म्हणतात, म्हणून ते गौतमी पुत्र सातकर्णी सातवाहन राजा आहे। तर या सातवाहन घराण्याचा, हा सातवाहन जे घराणं महाराष्ट्रामध्ये होऊन गेलं, या सातवाहन घराण्याचा जो राजा आहे, संस्थापक आहे, सातवाहन राजवंशाचा संस्थापक आहे सिमुक सातवाहन राजा। तर या सिमुक सातवाहन राजांनी सुद्धा आपल्या नावाच्या समोर राय उपाधी धारण केलेली आहे, राय आडनाव त्यांनी आपल्या नावावर ते केलेलं आहे। तर तेही सन्नती कंगनहल्ली कर्नाटकला जो शिलालेख प्राप्त झालेला आहे, त्याच्यामध्ये सातवाहन घराण्याचा संस्थापक राजा सिमुक सातवाहन सातकर्णी आपल्या नावासमोर ते पालीमध्ये तिथे शिलालेख प्राप्त झालेला आहे, कंगनहल्ली सन्नतीलाच। राजा सिमुको सिरी सदा वाहनो नागरायो सखादमो। नागराय म्हणजे काय? नागराय म्हणजे काय? राय या शब्दाचा अर्थ होतो राजा, नागराय म्हणजे काय तर नागराजा। सखा धामो म्हणजे सातवाहन राजे हे ब्राह्मण नव्हते, स्वतः सिमुक सातवाहन राजांनी नागराय म्हणजे नागराजे आहो, सखा धामो म्हणजे धम्माचे आम्ही सखा आहो, मित्र आहो, म्हणजे राजा सिमुको सिरी सदा वाहनो नागराय सखा धामो। सिरी राजा सिमुका सातवाहन हा नागराजा होता, नागराया होता, म्हणजे सातवाहन सिमुक राजांनी, सातवाहन राजांनी सुद्धा आपल्या नावाच्या समोर राय नावाची उपाधी धारण केलेली आहे। तर सातवाहन नागराय, सिमुक नागराय सातवाहन असा आहे। आपल्या भारतामध्ये झारखंड प्रांतामध्ये एक छोटा नागपूर पठार आहे, छोटा नागपूर। तर छोटा नागपूर पठार म्हणजे काय? जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये माथेरान आहे, माथेरान जसं लोणावळ्यासारखं थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं, लोक जातात महाराष्ट्रामध्ये माथेरानला। आता माथेरान हे पठार आहे, माथेरान हा शब्द कशावरून पडलेला आहे? महाथेरा वरूनच पडलेला आहे। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये नागपूर हे ठिकाण आहे, पण झारखंडमध्ये जे झारखंड राज्य आहे तिथे छोटा नागपूर आहे, छोटा नागपूर पठार। तर छोटा नागपूर पठारावर सुद्धा काही नागवंशी लोक होऊन गेले, नागमुंडा लोक होऊन गेले। तर हे छोटा नागपूर जे झारखंड मध्ये आहे, जे नागवंशी लोकांनी बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला होता, तर जे छोटा नागपूर झारखंडचे जे नागराजे होऊन गेले, त्यांनी सुद्धा आपल्या नावाच्या समोर किंवा नावाच्या मागे राय उपाधी धारण केलेली आहे। म्हणजे नागवंशी जे लोक होते झारखंड छोटा नागपूर पठारचे, त्यांनी सुद्धा राय उपाधी, हे राय सरनेम धारण केलेलं आहे। राय म्हणजे काय तर राजा होत असते। तर हे तक्षशिला विद्यापीठाचा जो तक्षशिला विद्यापीठ जे नागराजा तक्षकांनी निर्माण केलं होतं, त्याचेच वंशक
तक्षक नागराजाचे वंशज हे झारखंडला छोटा नागपूरला त्यांचं वास्तव्य होतं, त्यांची शाखा होती ते. तर ज्या छोटा नागपूर झारखंडचे जे नागराजे होऊन गेले, नागवंशी राजे होऊन गेले, ते बुद्धिस्टच होते. तर त्यांनी सुद्धा आपल्या नावाच्या मागे राय उपाधी धारण केलेली आहे. आता राय उपाधी म्हणजे काय, तर या नागवंशी घराण्याचा जो राजा होऊन गेला छोटा नागपूरचा, त्याचं नाव आहे फणी मुकुट राय. आता राय शब्द इथे आलेला आहे. फणी मुकुट राय राजा हा बौद्ध धर्मी. आणि राजा मुकुट राय, राजा मदन राय, राजा प्रताप राय, राजा आनंद राय, राजा श्रीपती राय, राजा जगानंद राय, राजा गंधर्व राय, राजा गजनदंत राय, राजा उदय राय, राजा जगन राय, राजा चंदन राय, एकूण 28 नागराजे ते छोटा नागपूरला होऊन गेले. हे नागवंशी बौद्ध राजे 28ही बौद्ध राजांनी आपल्या नावाच्या समोर राय उपाधी धारण केलेली आहे. म्हणून समजून घ्या की राय ही उपाधी ब्राह्मण आता धारण करतात. राय आडनाव असं वाटते की राय नाव आपण ऐकलं तर आपल्याला असं वाटतं की ते ब्राह्मण लोकांचं नाव असेल, पण ते ब्राह्मण लोकांचं नाव नाही आहे, ते बुद्धिस्ट राजे लोकांचं नाव आहे. तर एकूण 28 बौद्ध राजे होऊन गेले. ते 17व्या 18व्या शताब्दीमध्ये होऊन गेले. झारखंडच्या छोट्या नागपूरचे नागवंशी राजे सुद्धा, हे नागवंशी राजे आपल्या नावाच्या समोर राय उपाधी, राय आडनाव, राय सरनेम धारण करत होते. अत्यंत महत्वाचा इतिहास या ठिकाणी म्हणून मी सांगतो आणि थांबतो की राय उपाधी आणखी कोणी धारण केलेली आहे, तर सिंध नावाचा प्रांत आहे. सिंध, ज्याला सिंध इंडस सिव्हिलायझेशन म्हणतात, सिंधू सभ्यता म्हणतात. आता आपण जन गण मन उत्कल बंग सिंध म्हणतो. आता हा सिंध प्रांत कुठे आहे? सिंध प्रांत आता सध्याला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मध्ये आहे सिंध प्रांत. तर ह्या सिंध प्रांतामध्ये 489 आणि ते 632 इसवीला एक शासन होतं सिंध प्रदेशामध्ये. आता सिंध प्रदेश हा जम्बूद्वीप भारताचाच एक भाग होता. पाकिस्तान अफगाणिस्तान मध्ये ते गेलेला आहे. सिंध प्रदेश पाकिस्तान मध्ये आहे सध्याला. सिंध प्रांतामध्येच ते तक्षशिला बौद्ध विद्यापीठ होतं. तर राय बौद्ध राजवंश अत्यंत महत्वाचा राय बौद्ध राजवंश होऊन गेला सिंध पाकिस्तान म्हणजे प्राचीनच्या जम्बूद्वीप भारतामध्ये. तर हा राय बौद्ध राजवंश सिंध प्रांतावर त्यांचं शासन होतं. आणि हे राय राजवंश, हा राय राजवंश सम्राट अशोक मौर्य घराण्याची एक शाखा होती. चित्तोडगडचे मौर्य शाखा आणि सम्राट अशोकाच्या ते शाखाच होती. मौर्यांची एक शाखा उपशाखा राय राजवंश होता. आणि हा राय राजवंशाचं शासन सिंध प्रांतामध्ये म्हणजे आजच्या पाकिस्तानमध्ये किंवा त्यावेळेच्या जम्बूद्वीप भारतामध्ये त्यांचं राज्य होतं. तर पहिला राजा होऊन गेला राय बौद्ध राजवंश. आणि हे बुद्धिस्ट राजे होते. आजही त्याचे शिलालेख, मूर्त्या, सिक्के आपल्याला सिंध प्रांतामध्ये सापडतात. ते पाकिस्तानच्या म्युझियम मध्ये, पेशावरच्या म्युझियम मध्ये किंवा कराची, लाहोरच्या म्युझियम मध्ये ठेवलेले आहे. तर या राय बौद्ध राजवंशाचा, सिंध प्रांतातल्या राय बौद्ध राजवंशाचा जो संस्थापक होता त्याचं नाव होतं राय दिवाजी. राय दिवाजी किंवा त्याला देवादित्य म्हणतात. हा प्रथम शासक होता राय बौद्ध घराण्याचा तिथला. दुसरा होता राय सहिरस. राय सहिरस, राय सहिरस म्हणजे श्री हर्ष असंही त्याचं नाव आहे. तिसरा झालेला आहे राय साहसी. राय साहसी म्हणजे राय सिंहसेन. चौथा झाला होता राय सिंहरस द्वितीय आणि राय साहसी द्वितीय. तर यांची राजधानी होती एलोर आणि हे सिंध पाकिस्तानामध्ये होते. आणि हे राय बौद्ध राजवंश मौर्य घराण्याची एक शाखा होती, उपशाखा होती. मौर्य त्यांचे पूर्वज होते. ज्याप्रमाणे मौर्य घराणं हे बुद्धिस्ट होतं, त्याचप्रमाणे राय राजवंश सुद्धा हा बुद्धिस्ट होता. तर जो चच नावाचा ब्राह्मण आहे, ज्यांनी चचनामा नावाचे एक प्रसिद्ध पुस्तक आहे, चच नावाचा हा एक चचनामा नावाचा एक फारसी ग्रंथ आहे. या चचनामामध्ये राय बौद्ध राजवंशाचा उल्लेख सापडतो. चच नावाच्या ब्राह्मणाने या शेवटच्या राय राजाला त्याची हत्या केली आणि त्याच्या पत्नीसोबत, विधवा पत्नीसोबत त्यांनी विवाह केला आणि अशा पद्धतीनं भारतामध्ये ब्राह्मण राजवंशाची स्थापना झाली. म्हणजे राय बौद्ध राजवंश जो राजा होता, शेवटचा राजा राय साहसी द्वितीय, या राय बौद्ध राजांची हत्या करून ब्राह्मण राजाची प्रतिष्ठापना झाली. आणि म्हणून या राय बौद्ध राजवंशाने सम्राट अशोकांचे जे स्तूप होते
पाकिस्तान सिंध प्रांतामध्ये त्याचा जीर्णोद्धार केला। अनेक स्तूप सुद्धा त्यांनी बांधलेली होती, त्यांची सिक्के, त्यांचे नाणे, त्या राय राजवंशाच्या ज्या शिल्पकला आहे त्यांची बांधलेली जे स्तूपांची वास्तुकला आहे आजही सिंध पाकिस्तान प्रांतामध्ये दिसते। तर अशा प्रकारे आपण लक्षात घेतलं पाहिजे की राय हा बौद्ध राजवंश होता। राय हे कुठल्याही ब्राह्मणांचं सरनेम अजिबात नाही। चित्तोडगड हे राजस्थान मध्ये आहे, तर त्याला चैत्यगड म्हणायचे। त्या चित्तोडगडावर बुद्धाचे सम्राट अशोकांनी बांधलेले स्तूप सापडलेले आहे। चित्तोडगडाच्या त्या पहाडीवर या जगातला भारतातला सगळ्यात मोठा किल्ला म्हणजे चित्तोडगड। वास्तविक पाहता तो चित्तोडगड नसून चैत्यगड आहे, तिथे सम्राट अशोकाचे महाचैत्य स्तूप सापडलेले आहे। तर त्या चित्तोडगडला सुद्धा महरित नावाचा रायराजा होऊन गेलेला आहे। आणि नेपाळ हा जो देश आहे, नेपाळमध्ये जे आसाम आहे, नेपाळमध्ये जे नेपाळ या देशामध्ये सुद्धा जे लामाईझम बुद्धिस्ट लोक आहे, नेपाळमध्ये राय आडनावाचे लोक बुद्धिस्ट आहे। आपल्या भारतामध्ये ब्राह्मण याच्यामध्ये आणि राजपूत याच्यामध्ये राय आडनाव दिसतं आपल्याला, परंतु नेपाळ देशामध्ये जे लामा बुद्धिस्ट लोक आहे, भूतानमध्ये, दार्जिलिंग मध्ये किंवा उत्तर भारतामध्ये किंवा लडाख प्रांतामध्ये जे लामाईझम बुद्धिझम आहे, या नेपाळमध्ये बौद्ध लोकांची सरनेम राय आहे। आपल्या भारतामध्ये एक हम्पी आणि राम हजारा किंवा मग लेपाक्षी मंदिर ज्यांनी बांधलेलं आहे कर्नाटक आंध्र प्रदेशामध्ये, तर हे राय आडनाव सुद्धा नंतरच्या कालखंडामध्ये आपल्या कर्नाटकमध्ये आणि आंध्र प्रदेशामध्ये जे शासन होऊन गेलं त्यांनी सुद्धा राय उपाधी धारण केली आहे। पण ती सम्राट अशोक ते सातवाहन ते राय राजवंश ते याच्यापासूनच ही राय उपाधी धारण करणारा जो राजा होता राजा कृष्णदेव राय, त्याचा संस्थापक होता वीर नरसिंह राय। हा संस्थापक होता। हम्पी विजयनगरचं साम्राज्य त्यांनी निर्माण केलं। हे विजयनगर हम्पीचे साम्राज्य, हे विजयनगरचं हम्पी विहार हे बुद्धिस्टच विहार आहे, तिथेही बुद्धांच्या मूर्त्या प्राप्त झालेल्या आहे। तर वीर नरसिंह राय हा संस्थापक आहे। राजा कृष्णदेव राय, हरिहर राय, बुक्का राय, विरूपाक्ष राय, रामचंद्र राय, विजयवीर राय आणि राय राजा असे किंवा शाल्व, सुलू आणि अराविडू अशा राजांनी सुद्धा त्यांच्या उपशाखा आहे। तर राय उपाधी धारण हे कर्नाटकच्या विजयनगर साम्राज्य हम्पीच्या राजांनी सुद्धा राय उपाधी हे बौद्धांकडूनच, बौद्ध राजवंशाकडून घेतलेली आहे। या भारतामध्ये जे राजस्थान आहे, मेवाड राजपूत, राणा कुंभाचा जो पुत्र आहे, राणा कुंभाचा पुत्र सिसोदिया राजवंशाचा राजा मेवाड राजपूत, त्याचं नाव राणा रायमल आहे। राणा म्हणजे काय तर राजा होत असते आणि राय म्हणजे काय तर राजा होत असते। तर राजस्थानच्या मेवाड राजपूत राणा कुंभाचा पुत्र तो सुद्धा आपल्या नावासमोर राणा रायमल हा शब्द धारण करताना आपल्याला दिसते। तर राव म्हणजे राजा होते, राय म्हणजे राजा होते, खान म्हणजे राजा होते, सामी म्हणजे राजा होत असते। तर ह्या सगळ्या बुद्धांच्याच उपाध्या आहे आणि ही बुद्धापासून आणि अशोकापासून राय उपाधी हे धारण करण्याची परंपरा चालू झालेली आहे। या भारतामध्ये राजस्थानला पिथोरा राय म्हणून जे चव्हाण राजवंश होऊन गेला आहे, ज्याला आपण पृथ्वीराज चव्हाण म्हणतो, या चव्हाण राजवंशाने सुद्धा राय ही उपाधी नंतरच्या काळामध्ये धारण केलेली आहे। त्याचा राजा आहे चव्हाण घराण्याचा राजवंशाचा, म्हणजे तो म्हणजे राय पिथोरा राय। ब्रिटिशांच्या काळामध्ये राय बहादूर होऊन गेलेले आहे। हे राय बहादूर ब्रिटिशाच्या काळामध्ये होऊन गेले। या ब्रिटिशांनी सुद्धा त्यांना राय बहादूर हे एक फेमस नाव आहे। जरी बुद्धिस्टांमध्ये जरी गेलं तरी इंग्रजांनी सुद्धा ते नाव नंतरच्या काळामध्ये एक उपाधी, एक प्रतिष्ठेचं नाव म्हणून भारतामध्ये त्या उपाधी पाटील, देशमुख आणि राय ही उपाधी दिल्या जात होती। तर ही राय बहादूर सर गंगाराम किंवा राय बहादूर गुजर हे सुद्धा नाव आपल्याला ब्रिटिश काळामध्ये सुद्धा राय उपाधी, जे शूर लोक आहे, बहादूर लोक आहे, अशा लोकांना ब्रिटिश कालखंडामध्ये इंग्रज लोक सुद्धा राय उपाधी देत होते। इतकी सन्मानाची ती राय उपाधी होती। तर राय बहादूर हे नाव खूप फेमस आहे। आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आधी लगन कोंडाण्याचं मग रायबाचं हे जे आपण मन ऐकले असेल, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं, ते स्वराज्य निर्माण करण्यामध्ये रायबा महार किंवा त्याला रायप्पा महार म्हणतात, रायबा महार किंवा
रायप्पा महार. तर हा रायबा महार, हा रायप्पा महार संभाजी महाराजांचा लहानपणीचा मित्र होता, मावळा होता, शूरवीर होता, रायबा महार किंवा रायप्पा महार. तर हा रायप्पा महार किंवा रायबा महार त्यांचं जन्मगाव होतं महाड. महाडलाच गांधारपाली बौद्ध लेणी आहे आणि महाडलाच लागून काय आहे, महाड कुठे येते, महाड रायगड जिल्ह्यामध्ये येते, महाराष्ट्रामध्ये, कोकणात रायगड जिल्ह्यामध्येच येते का नाही, रायगड. तर ह्या रायगड मध्येच महाड आहे आणि महाडच्या जवळच रायगडचा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सुद्धा कुठं आहे, रायगडलाच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जी आई आहे जिजाऊ, जी जाधव वंशाची होती, जाधव म्हणजे यादव आहे ना, सुजाता जी आहे बुद्धाच्या काळातली सुजाता ही यादव वंशाचीच होती है ना. तर ही महाडचा जो रायबा महार होता, रायप्पा महार होता, हा छत्रपती संभाजी महाराजांचा लहानपणीचा मित्र होता. त्याचा जन्म या रायबा महाराचा, या रायप्पा महाराचा जन्म रायगडला झाला आणि त्यांनी इंग्रजांसोबत आणि मुघलांसोबत लढाई केली. त्यांनी एक युद्ध जिंकून दिलं, म्हणून शिवाजी महाराजांनी त्या किल्ल्याला नाव रायगड दिलं. आधी त्याचं नाव रायरी होतं. त्या रायगड किल्ल्याचं जुनं नाव होतं रायरी होतं. पण रायप्पा महार आणि रायबा महार त्यांनी आपल्या पराक्रमाची चुणूक दाखवली शिवाजी संभाजी महाराजांना, म्हणून शिवाजी महाराजांनी रायबा महार, रायप्पा महारावरूनच रायगड हे नाव दिलेले आहे. तर तिथं आता रायबा महार कोण आहे, नागवंशी लोक आहे. महार लोक कोण आहे, नागवंशी लोक आहे. तर राय म्हणजे काय होते, तर राजाच होते. तर इथे महाराष्ट्रामध्ये सुद्धा राय उपाधी म्हणजे रायबा महार, म्हणजे रायबा महारच्या समोर सुद्धा आपल्याला कोणता शब्द दिसतो, राय नावाची उपाधी दिसते, रायबा महार किंवा रायबा महार. तर ते रायगड नावाचा किल्ला आहे आणि याच शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये, संभाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये काम करणारा रायबा महार किंवा रायप्पा महाराचा जो वंशज होता, ज्यांनी भीमा कोरेगावाचा पराक्रम गाजवला. सिद्धनाक महाराजा सोबत तो जोडीदार होता. सिद्धनाक महार आणि रायनाक महार, रायबा महाराचा, रायप्पा महाराचा हा वंशज होता रायनाग महार. तुम्ही सिद्धनाक महार तर ऐकलंच आहे भीमा कोरेगावाचं. तर सिद्धनाक महाराजा सोबत आणखी एक होता, तो होता रायनाक महार आणि सिद्धनाक महार, ही जोडीच होती. भीमा कोरेगावाचे महान योद्धे सिद्धनाक महार आणि रायनाक महार. तर हा रायनाक महार कोण होता, हा रायनाक महार होता रायबा महाराचा वंशज. रायबा महाराचा जन्मही रायगडलाच झाला आणि रायनाग महाराचाही जन्म रायगडलाच झाला, कोकणामध्येच झाला, महाराष्ट्रामध्ये झाला. म्हणून महाराष्ट्रामध्ये रायगड नावाचा किल्ला आहे आणि रायगड नावाचा जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये, कोकणात. आता हे रायगड नावाचा जिल्हा आणि रायगड नावाचा किल्ला स्वतः शिवाजी महाराजांनी किल्ले उभारले. खऱ्या अर्थानं किल्ले शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरुवात नाही झाली किल्ल्यांना, गड किल्ल्यांना. अनेक लोकांना इतिहास माहित नाही. सातवाहन राजांनी किल्ले आणि गड किल्ल्यांची सुरुवात केलेली आहे. समजलं का? आपल्याला असं वाटते की महाराष्ट्रातले जेवढे काही गड किल्ले आहे भारतातले, याची सुरुवात शिवाजी महाराजांनी, संभाजी राजांनी केली नाही. गड किल्ल्याची सुरुवात करणारे सातवाहन राजे आहे. जिथं जिथं सातवाहन आपल्या महाराष्ट्रामध्ये पहा, जिथं जिथं गड आणि किल्ले आहेत तिथे तिथं तुम्हाला बौद्ध लेण्या दिसतात, लक्षात घ्या. आणि ह्या बौद्ध लेण्या महाराष्ट्रातल्या सातवाहन आणि क्षत्रप राजांनी, वाकाटक राजांनी कोरलेल्या आहे. जिथं जिथं गड आणि किल्ले आहेत तिथे तिथं तुम्हाला बुद्ध लेण्या दिसते. तुम्ही शिवनेरीला जा का लोणावळ्याला जा का कोणीकडे जा, जिथं जिथं शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहे तिथं तिथं तुम्हाला बुद्ध लेण्या दिसते. त्या बुद्ध लेणीमध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्या शिवनेरीच्या 36 नंबरच्या लेणीमध्ये. समजलं का तुम्हाला? तर या गड किल्ल्याची निर्मिती करणारे लोक म्हणजे ते सातवाहन राजांनी ते किल्ले सम्राट म्हणजे शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी राजांच्या काळामध्ये त्या गड किल्ल्यांची काय झाली, त्याची भरभराट झाली, त्याची वृद्धी झाली, त्याचा जीर्णोद्धार झाला. पण गड किल्ल्यांची निर्मिती करणारे सातवाहन बौद्ध राजे होते. समजलं का? हे सिंहगड, लोणावळ्यापाशी ते कोणता किल्ला आहे बा, लोहगड आणि विसापूर किल्ले, हे सातवाहन राजांची निर्मिती आहे.
त्या लोहगड विसापूर किल्ल्याला त्या भाजेच्या जवळ आहे, तिथेही बौद्ध लेणे आहे. तर सातवाहन बौद्ध राजांनीच गड किल्ल्यांची सुरुवात केली आहे आणि नंतर शिवाजी आणि संभाजी महाराजांच्या काळामध्ये या गड किल्ल्यांचा जीर्णोद्धार झाला, रिकन्स्ट्रक्शन झालं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये रायगड नावाचा किल्ला, रायगड नावाचा जिल्हा आणि त्या महालला रायरेश्वराचं मंदिर सुद्धा आहे. आणि अशा प्रकारे हा रायबा महार आणि रायनाग महारावरूनच, या राय उपाधीवरूनच रायगड किल्ला बनलेला आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहित असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गड किल्ले आहे, शिवाजी महाराजांनी स्वतःचं नाव कधीच दिलं नाही कुठल्याच गड किल्ल्याला. आपल्याला माहित आहे कोंढाणे बौद्ध गुफा आहे रायगड जिल्ह्यामध्ये, कर्जत तालुक्यामध्ये कोंढाणे बौद्ध लेणी. तर कोंढाणे बौद्ध लेणी म्हणजे काय, कोंढाणा किल्ला आणि कोंढाणे बौद्ध लेणी, कौंडण्य भिक्खूवरूनच ते अपभ्रंश झालेला आहे. कौंडिन्य भिक्खूंच्या नावाचा अपभ्रंश म्हणजे कोंढाणा किल्ला आणि कोंढाणे बौद्ध लेणी आहे, आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये आहे, लोणावळ्यापासून जवळ. तर त्या कोंढाणा किल्ला कोण जिंकून दिला होता, तानाजी मालुसरे. आता तानाजी मालुसरे कोण होता, तानाजी मालुसरे कोलीय वंशाचा होता, कोळी वंशाचा, ज्याला महाराष्ट्रामध्ये भोई म्हणतात. आता हे कोलीय लोक कोण होते, बुद्धाची आई महामाया देवी महाप्रजापतीचे कोलीय वंशज होता, कोलीय वंशाचा होता तानाजी मालुसरे. लक्षात घ्या, ब्राह्मण नव्हता तो, मराठाही नव्हता. तानाजी मालुसरे कोलीय वंशाचा होता आणि या तानाजी मालुसरेनं तो कोंढाणा किल्ला जिंकून दिला होता आणि त्या कोंढाणा किल्ल्याचा लढाई करता करता त्याला वीर मरण आलं होतं. कोणाला, कोलीय मावळा तानाजी मालुसरे. म्हणून शिवाजी महाराजांनी त्या कोंढाणा किल्ल्याचं नाव बदलून त्याला सिंहगड असं नाव दिलं. सिंहासारखा लढला कोण, तानाजी मालुसरे, हा कोलीय वंशाचा मावळा. म्हणून ते आपल्याला मराठीमध्ये होतं का नाही, गड आला पण सिंह गेला, गड आला पण सिंह गेला. सिंह कोण होय, हेच वय ते नागवंशी कोलीय लोक, सिंहासारखा लढला तो, त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली. म्हणून शिवाजी महाराजांनी त्या कोंढाणा किल्ल्याचं नाव बदलून ते तानाजी मालुसरे हा सिंहासारखा लढला, त्याला वीर मरण आलं, वीर गती आली, म्हणून त्याला सिंहगड असं नाव दिलंय. समजा तुम्हाला. तर हे रायप्पा महार किंवा रायनाग महार या लोकांनी सुद्धा आपल्या नावाच्या समोर काय लावलेले आहे, उपाधी लावलेली आहे. तुम्ही मध्य प्रदेशामध्ये गेले तर सांचीचा स्तूप आहे, सांचीचा स्तूप भोपाळमध्ये. तर ते सांचीचा स्तूप कुठे आहे, रायसेन जिल्ह्यामध्ये. मध्य प्रदेशमध्ये रायसेन नावाचा जिल्हा आहे, रायसेन. आता रायसेन नावाचा जिल्हा आहे आणि या मध्य प्रदेशमध्ये रायसेन जिल्हा आहे. जसा महाराष्ट्रामध्ये रायगड किल्ला आहे आणि रायगड जिल्हा आहे, तसाच मध्य प्रदेशमध्ये सांचीच्या जवळ रायसेन नावाचा किल्ला आहे आणि रायसेन नावाचा जिल्हा आहे सांचीला. म्हणजे तिथेही रायशम म्हणजे राय या शब्दाच्या उपाधीवरून, राय उपाधी ही नागवंशी लोकांची होती, राय हे बुद्धिस्ट लोक होते आणि राय उपाधीवरून या भारतामध्ये शहरांची, नगरांची, गावाची नावं सुद्धा पडलेली आहे. म्हणून रायसेन नावाचा जिल्हा आणि रायसेन नावाचा किल्ला सुद्धा मध्य प्रदेशामध्ये आहे. राय म्हणजे काय होते तर राजा होते आणि गड म्हणजे काय तर किल्ला. आता राय म्हणजे काय तर राजा. राजे कोणते, या महाराष्ट्रामध्ये जे राजे होऊन गेले नागवंशी राजे, यांचे गड किल्ले, म्हणून छत्तीसगड हे आपल्याला नाव दिसते, कारण छत्तीसगड मध्ये पूर्ण नागवंशी लोकच होते. म्हणून त्याच्यावर राय म्हणजे काय तर राजा आणि नागवंशी लोक म्हणजे ते रायगड ते नाव पडले. छत्तीसगड मध्ये आणि मध्य प्रदेश मध्ये सुद्धा रायगड नावाचा जिल्हा आहे. महाराष्ट्रामध्ये रायगड आहे, मध्य प्रदेश छत्तीसगड मध्ये रायगड आहे. आपल्याला माहित असेल छत्तीसगडची जी राजधानी आहे रायपूर आहे. म्हणजे ना नगरांची, गावांची नावं सुद्धा राय या उपाधीवरून पडलेली आहे. तर रायपूर सुद्धा आहे. महाराष्ट्रामध्ये जे जिथं जिथं गड किल्ले आहेत त्या ठिकाणी म्हणजे रायगड नावाचा जिल्हा महाराष्ट्रामध्ये आहे, रायगड नावाचा जिल्हा मध्य प्रदेश मध्ये आहे. आपण हे ओळखून घेतलं पाहिजे. आपल्या भारतामध्ये रायपूर नावाचे 2 शहर आहे. एक छत्तीसगडची राजधानी आहे, तिथे राय हा शब्द लागलेला आहे. राजस्थान मध्ये सुद्धा रायपूर नावाचं शहर आहे. एवढंच काय, आपण ज्या वर्धा जिल्ह्यामध्ये राहतो विदर्भामध्ये, या वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा रायपूर नावाचं गाव आहे, म्हणजे तिथे राय हा शब्द लागलेला आहे. अमरावतीमध्ये सुद्धा एक गावाचं नाव आहे रायपूर. अमरावतीमध्ये आपल्या भारतामध्ये राय या उपाधीवरून गावाची, शहराची नाव पडलेली आहे. उत्तर प्रदेशामध्ये राय बरेली आहे, इकडे आंध्र प्रदेशामध्ये रायलसीमा आहे, रायगड आहे. आणि एवढंच नाही
तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मग या राय उपाधीचं मग अनेक त्याचा एक विस्तृतीकरण झालं आहे. मग राय या उपाधीवरून आपल्या भारतामध्ये रायजादा पडलेला आहे, जे आपण म्हणतो का ना प्रेम बिहारी नारायण रायजादा. काही लोक ते बदमाश लोक म्हणतात की ते प्रेम बिहारी नारायण रायजादानी संविधान लिहिलं. त्यांनी तो सुलेखाकार होता, त्याचं अक्षर चांगलं होतं. पंडित नेहरूंनी त्याला ते चांगल्या अक्षरामध्ये ते संविधान लिहायला सांगितलं, प्रेम बिहारी नारायण रायजादा. तर राय हा शब्दावरूनच नंतर मग रायजादा किंवा रायमल किंवा राय किंवा ओबेराय, हे राय या उपाधीवरूनच रायजादा, रायमल, राय आणि ओबेराय हे किंवा महाराष्ट्रामध्ये रायगडकर किंवा रायपुरे हे सरनेम तयार झालेले आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि नंतरच्या काळामध्ये हे राय उपाधी उत्तर भारतामध्ये ब्राह्मण राजवंशामध्ये, राजपूत राजवंशामध्ये, मेवाडमध्ये, संपूर्ण भारतामध्ये राय उपाधी ही धारण करण्यात आलेली आहे. आपण मग नंतरच्या काळामध्ये पाहिलेलं आहे. बंगालचे कोण होऊन गेले? राजा राममोहन राय, ज्यांनी लॉर्ड बेंटिंगच्या काळामध्ये सती प्रथेवर बंदी आणली होती. अकबर द्वितीय राजाच्या दरबारातला तो होता ब्राह्मण, बंगाली ब्राह्मण होता. त्याचं नाव काय? राजा राममोहन राय. म्हणजे हे ब्राह्मण आहे. म्हणजे राय उपाधी नागवंशी लोकांची आहे. सम्राट अशोक सातवाहन राजे, छोटा नागपूरचे ते नागवंशी राजे राय उपाधी धारण करायचे, पण नंतर ब्राह्मणांनी सुद्धा राय उपाधी धारण करणं चालू केलं. आता हे बंगाली नाव मी तुम्हाला घेतो, राजा राममोहन राय बंगाली ब्राह्मण आहे. किंवा लाला लजपत राय, ज्याला मुन्शी प्रेमचंद म्हणतात. मुन्शी प्रेमचंद, हा मुन्शी प्रेमचंद कवी लेखक, त्याचं ओरिजिनल नाव धनपत राय आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सत्यजित राय आहे किंवा विमल रॉय आहे. एक उपन्यासकार लेखिका झालेली आहे अरुंधती रॉय. अरुंधती राय जिला बुकर पुरस्कार भेटलेला आहे. गीता राय किंवा मग निरूपा राय किंवा आपण आजची जी मिस वर्ल्ड आहे विश्वसुंदरी ऐश्वर्या राय. आपल्याला अनेक बॉलिवूड जगतामध्ये किंवा सिनेमा क्षेत्रामध्ये सुद्धा राय आडनाव दिसते, आहे का नाही? ऐश्वर्या राय, राहुल राय, निरूपा राय, गीता राय आपण म्हणतो. तर हे राय उपाधी आणि या राय उपाधीवरूनच मग सुरेश ओबेराय हा शब्द तयार झालेला आहे. आणि आजही आपण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा आपण विशेषण लावतो, राय विशेषण लावतो. कोणतं विशेषण लावतं? शिवराय, शंभूराय आणि भीमराय. शिवराया, शंभूराया आणि भीमराया. आता राया म्हणजे काय तर राजाच होते आणि राय म्हणजे काय तर राजाच होते. म्हणजे आपण शिवाजी महाराजांना जरी आपण शिवाजी जरी म्हणत असू तरी आजही काही लोक शिवाजी महाराजांना शिवराय म्हणतात किंवा शिवराया म्हणतात. किंवा छत्रपती संभाजी राजांना शंभूराया किंवा शंभूराय म्हणतात. आणि आजही आपण बाबासाहेबांना काय म्हणतो? हे भीमराया. हे तुझी ऐक ना, असं गाणं आहे का नाही? भीमराया. भीमराया म्हणा किंवा शंभूराया म्हणा किंवा शिवराया म्हणा किंवा शंभूराय म्हणा किंवा शिवराय म्हणा किंवा भीमराय म्हणा, राय या शब्दाचा अर्थ राजाच होते. आणि अशा प्रकारे राव या शब्दाचाही अर्थ राजा होते आणि राय या शब्दाचा अर्थ सुद्धा काय होते? राजा होते. आणि राजे लोक हे नागवंशी बुद्धिस्ट होते. या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये नागवंशी बौद्ध लोकांनी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला होता. म्हणून हे नागवंशी लोकांनीच आपल्या नावाच्या समोर आजही पूर्ण महाराष्ट्रामध्ये राव ही उपाधी आहे. राव या शब्दाचा अर्थच राजा होते. आता कंगाल जरी झाले असेल पण आपण प्राचीन काळातले नागवंशी लोक धनवान होतो, श्रीमंत होतो. लक्षात घ्या, धनावरचे नाग म्हणतात. धनावरचे नाग म्हणजे ते स्थापन आहे. धनावरचे नाग म्हणजे काय? धनवान लोक. आपल्या महाराष्ट्रामध्ये धनगर जात आहे. धनगर म्हणजे काय? ज्यांच्याकडे धनाचं आगर आहे, जे धनवान लोक आहे. पण प्रतिक्रांतीच्या नंतर ते कंगाल झाले, गरीब झाले. परंतु मात्र आजही आपण कंगाल जरी झालो असेल तरी आजही महाराष्ट्रामध्ये राव हे नावाच्या समोर लागते का नाही? विठ्ठलराव जे नाव घेतो का नाही आपण, त्याच्या मागे जे राव शब्द लागते, तर राव हा शब्दाचा अर्थच राजा होते. राव या शब्दाचा अर्थ काय होते? राजा होते. राजेशाही जरी गेली असेल परंतु मात्र राव हा शब्द अजूनही टिकत आहे. म्हणून राव हा नागवंशी लोकांसाठी, राय हा सुद्धा नागवंशी लोकांसाठीच प्रयोजन झालेली उपाधी आहे. राय उपाधी नंतरच्या काळामध्ये ब्राह्मणांनी, राजपुतांनी धारण केली, पण राय उपाधी धारण करणारे बुद्धिस्ट होते. सम्राट अशोकाने त्याची सुरुवात केली आणि राय बौद्ध राजवंश सिंध प्रांतामध्ये, पाकिस्तानमध्ये होऊन गेला आहे. राय बौद्ध राजवंश. त्यासाठी तुम्ही चचनामा नावाचे एक पुस्तक वाचा.
त्याच्या नामा पुस्तकामध्ये राय बौद्ध राजवंश सिंध देशावर राज्य करणारा, ज्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. तर ही राय उपाधी नंतर इंग्रजांनी, ज्याप्रमाणे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये पाटील देशमुख ही उपाधी आहे, तर या महाराष्ट्रामधले नाही तर या भारतामध्ये जे जे तुम्हाला गुप्ता आडनाव दिसते, गुप्ता, तर हे गुप्त बुद्धिस्ट राजे होते. पाल आडनाव आहे आपल्या भारतामध्ये, पालही हे बुद्धिस्ट राजे होते. शेलार आहे किंवा राय आहे, मौर्य आहे, बर्मन आहे, हे सर्व लोक ज्याचे सरनेम तुम्हाला दिसते हे सर्व त्या काळातले बुद्धिस्ट लोक होते. नंतर प्रतिक्रांतीच्या नंतर ते आपलं खरं जे स्वधम्म आहे, जो आपलं खरं घर आहे, जे बुद्धिस्ट होते ते वाट चुकले. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणही महार लोक, नागवंशी लोक होतो, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपली घर वापसी केलेली आहे. तर मला सांगायचं एवढंच होतं की आपण मौर्य राजवंश, कुशाण राजवंश, ग्रीक राजवंश, चोल बौद्ध राजवंश, पल्लव बौद्ध राजवंश किंवा वाकाटक बौद्ध राजवंश, सातवाहन बौद्ध राजवंश, गुप्त बौद्ध राजवंश, पाल बौद्ध राजवंश, मैत्रक बौद्ध राजवंश, शिलाहार बौद्ध राजवंश, त्रैकुटक बौद्ध राजवंश, तर हे बौद्ध राजवंशाची नावं आपण ऐकलेली होती. पण राय बौद्ध राजवंश या जम्बूद्वीप भारतामध्ये झाला या संदर्भात तुम्हाला माहिती नव्हती. तर ज्या मी बौद्ध राजवंशाचं जे नाव घेतलेलं आहे, तर हे राय सुद्धा एक बौद्ध राजवंश होता. सिंध देशावर म्हणजे आजच्या पाकिस्तानच्या सिंध प्रांतावर या राय बौद्ध राजवंशाची सत्ता होती. राय सुद्धा हा बौद्ध राजवंश होता. राय ही उपाधी धारण करणारे नागवंशी होते. सम्राट अशोकांनी, सातवाहन राजांनी आणि नंतर छोटा नागपूरच्या नागराजे लोकांनी राय ही उपाधी धारण केलेली आहे. राय हा ब्राह्मणांचा आडनाव नाही किंवा त्यांची ती मक्तेदारी नाही. राय हा शब्द म्हणजे नागवंशी राजांसाठी प्रयोजन केला जात होता. राय या शब्दाचा अर्थ होते राजा, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. तर इथेच हा राय बौद्ध राजवंशाचा हा इतिहास, त्याची उत्पत्ती, त्याचा इतिहास सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलाय. सर्वांना नमो बुद्धाय आणि जय भीम. माझ्या वाणीला विराम देतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. आई बंद करून दे, बंद करून दे. होतं ते लालचंद घेऊन घे, जाय तिथं बंद. कालच्या पेक्षा छोटा झाला नाही व्हिडिओ? हो, थोडंसं छोटं झालं. हा